मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की जमिनीचे भाव अचानकच वाढतात किंवा मग काही लोक प्लॉट घेऊन काहीच वर्षात दुप्पट तिप्पट पैसा कमावतात? यामागे एक छोटंसं सिक्रेट आहे आणि ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या भागामध्ये मेट्रो, रिंग रोड, हायवे, IT पार्क यांच्यासारखी काहीतरी डेव्हलपमेंट होणार असते, तेव्हा त्या भागात मोठमोठे इन्व्हेस्टर्स आणि रिअल इस्टेटचे जे डेव्हलपर आहेत ते आधीच जमिनी खरेदी करून ठेवतात. कारण त्यांना आधीपासूनच माहीत असतं की आज जी आपल्याला शेत जमीन दिसते तिथे उद्या फ्युचरमध्ये IT पार्क, कमर्शियल स्पेसेस किंवा मग टाउनशिप येणार आहे. उदाहरणार्थ, ज्या भागातून आज एखादा एक्सप्रेस वे गेला त्या भागात काहीच वर्षात जमिनीची किंमत ही 2 ते 5 पट वाढली आणि म्हणूनच एक स्मार्ट इन्व्हेस्टर कधीच सध्याची स्थिती पाहून जमिनीमध्ये किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, तर 5 ते 10 वर्षांनी म्हणजेच फ्युचरमध्ये त्या ठिकाणी काय चित्र असेल याचा विचार करून ते तिथे डेव्हलपमेंट करतात. त्यामुळे तुम्ही कधीही फ्युचरमध्ये किंवा आता जमीन किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर आजचा रेट किंवा आजची परिस्थिती पाहून अजिबात घेऊ नका. तर त्या भागामध्ये फ्युचरमध्ये गव्हर्नमेंटचे कोणते प्रोजेक्ट्स, रोड्स किंवा मग इन्फ्रास्ट्रक्चरचे प्लॅन्स येणार आहेत त्याचा विचार करून त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. कारण रिअल इस्टेटमध्ये पैसे हे नुसती जमीन विकत घेऊन नाही तर योग्य लोकेशन आणि योग्य टायमिंग निवडूनच बनतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही असा कुठला फ्युचरमध्ये प्लॅन करून ठेवलाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.